Good morning, student. Yesterday we have completed the first uh, part of the lesson. Helen Keller and Annie Selvin. When did Helen Keller meet Annie Selvin? Then what type of change did she do in the life of Helen Keller? We have completed it. Now we are going to complete the remaining part of the lesson on page number 39. बघा इथपर्यंत आपण आलो होतो. Cool something that was flowing over my hand, that is over her hand. तिच्या हातावर काहीतरी असं थंड वाहत होतं. दॅट लिव्हिंग वर्ड अवेकंड माय सोल. एक चांगला असा शब्द म्हणजे मला एक सजीव असा शब्द मला मिळाला. सोल म्हणजे आत्मा. गेव इट लाईट. एक तिच्या जीवनात म्हणजे चैतन्य प्रकाश पडला. होप आनंद. जॉय. होप म्हणजे इच्छा, आनंद म्हणजे जॉय. सेट इट फ्री. आणि ती मुक्त झाली. दे वेअर बॅरियर्स. बॅरियर म्हणजे काय? अडथळा. ऑब्स्टॅकल्स. बॅरियर मीन्स ऑब्स्टॅकल्स, अडथळे. स्टील इट इज ट्रू. ट्रू म्हणजे सत्य. बट बॅरियर्स दॅट कुड इन द टाइम बी स्वेप्ट अवे. परंतु हे बॅरियर आता काय झाले होते? नष्ट झाले होते. आय फेल्ट द वेल हाऊस इगर टू लर्न. आणि मला असं वाटलं की आता ते जे रूम आहे ते अध्ययनासाठी आणि अध्यापनासाठी काय झालं? सज्ज झालं. एव्हरीथिंग हॅड अ नेम आणि शी केम टू नो. तिला एक जाणीव झाली की प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक वस्तूला एक नाव असतं. टू रेकग्नाइज इट अँड ईच नेम गेव बर्थ टू अ न्यू थॉट. आणि प्रत्येक नवीन जो शब्द असतो तो नवीन विचारांना जन्म देतो. ॲज वी रिटर्न टू द हाऊस. आम्ही घरी परतलो. एव्हरी ऑब्जेक्ट दॅट आय टच्ड सीम्ड टू कवेअर विथ लाईफ. आणि प्रत्येक वस्तूला माझा स्पर्श होऊ लागला. त्यावेळेस ॲट दॅट टाइम शी केम टू नो दॅट एव्हरीथिंग हॅज अ नाऊन नेम अँड इट गिव्स बर्थ टू अ न्यू थॉट. दॅट वॉज बिकॉज आय सॉ एव्हरीथिंग विथ अ स्ट्रेंज न्यू स्लाईट दॅट हॅड कम टू मी. प्रत्येक गोष्ट मला नवीन नाविन्य वाटू लागलं. ऑन एंटरिंग द डोअर. दरवाजात प्रवेश केल्यानंतर आय रिमेंबर द डॉल आय हॅड ब्रोकन. जी बाहुली मी तोडली होती त्या बाहुलीची आठवण हेलन केलरला झाली. आय फेल्ट माय वे द हर्थ अँड पिक्ड अप द पीसेस. त्याचे जे छोटे छोटे तुकडे झाले होते ते तिच्या लक्षात आले. आय ट्राईड टू वेनली टू पुट देम टुगेदर. मी त्यांना एकत्र जोडण्याचा प्रयत्न केला. देन माय आईज फिल्ड विथ टीअर्स. त्यानंतर माझे डोळे म्हणजे हेलन केलरचे डोळे भरून आले. फॉर आय रिअलाइज. नंतर तिला जाणीव झाली. व्हॉट आय हॅड डन. मी काय व्हॉट मिस्टेक आय हॅड डन. शी केम टू नो. तिला लक्षात आलं की मी चूक केली. अँड फॉर द फर्स्ट टाईम पहिल्यांदाच आय फेल्ट रिपेंटन्स. रिपेंटन्स म्हणजे पश्चाताप. अँड सॉरो. तिला दुःख म्हणजे पश्चाताप झाला आणि दुःख वाटलं. लास्ट स्टांजा. ॲरोनॉस रॉड मीन्स अ रॉड विथ मॅजिकल पॉवर. म्हणजे आपण व्हॉट वी कॉल इन अवर मदर टंग जादूची मॅजिक स्टिक. व्हॉट वी कॉल इन अदर जादूची कांडी. आय लर्न अ ग्रेट मेनी न्यू वर्ड्स दॅट डे. आणि ती सांगते की त्या दिवशी मला बरेच नवीन शब्द शिकायला मिळाले. इट मीन्स इट हेल्प दॅट डे हेल्प अस टू एनरिच हर व्होकॅबलरी. आय डू नॉट रिमेंबर व्हॉट दे ऑल वेअर. आणि ते काय शब्द होते मला आठवत नव्हते. बट आय डू नो दॅट मदर. कोणकोण शब्द? फादर, सिस्टर, टीचर वेअर अमॉंग देम. त्यामधले काही शब्द सम वर्ड्स सी रिमेंबर. अमॉंग देम वेअर मदर, फादर, सिस्टर, टीचर. वर्ड्स दॅट वेअर टू मेक द वर्ल्ड blossom for me. Like
एल्ड्रॉइड्स रॉड विथ फ्लावर, एक जादूची कांडी फिरवल्यासारखे माझ्या जीवनामध्ये म्हणजे तिच्या जीवनात चैतन्य निर्माण झालं. अँड हेलन केलरच्या जीवनात चैतन्य निर्माण झालं. इट वूड हॅव बीन डिफिकल्ट टू फाइंड अ हॅपियर चाइल्ड दॅन आय वॉज ॲज आय ले इन माय tribe at the close of that eventful day and lived over the joys it had brought me. आणि त्या दिवशी माझ्या इतका आनंदी दुसरं कोणीही नव्हतं. अँड फॉर द फर्स्ट टाईम लॉंग्ड फॉर अ न्यू डे टू कम. आणि पहिल्यांदा मी दुसरा उद्याचा दिवस मीन्स इट मीन्स टुमॉरो विल लर्न मी समथिंग और माय टीचर विल teach me something new words, introduce me something new words. She was very excited. Helen Keller was very eager to know. By Helen Keller, Helen went on to become a graduate come lodge from Radcliffe. नंतर तिने पुढं ग्रॅज्युएशनपर्यंत आपलं शिक्षण घेतलं. सी देन डिवोटेड, टू डिवोट म्हणजे त्याग करणे, डिवोटेड द रेस्ट ऑफ हर लाईफ to teaching and giving hope to the blind and deaf as her teacher had done. आणि तिच्या शिक्षिकेने म्हणजे ॲनी शेल्विनने जे काम केलं ते कार्य तिने पुढं ग्रॅज्युएट होऊन अंध आणि अपंगांसाठी थोडक्यात तिने आपलं शैक्षणिक कार्य चालू ठेवलं. सी अँड ॲनी रिमेंड फ्रेंड्स. ॲनी त्या दोन्ही मैत्रिणी कुठपर्यंत त्यांची मैत्री होती? अंटिल ॲनीज डेथ, that is the death of her teacher. In this way we have completed the lesson. You have to read the lesson twice thrice at home, and if you have any difficult word or some difficult words you find while reading, then make a list of such difficult words and find them in a good dictionary. If you have no dictionary, you have to download English Marathi dictionary from Play Store in your mobile phone. Find out more about Helen Keller and her teacher Annie Selwyn from the net. आता या ठिकाणी नेटचा उपयोग करून यू कॅन ऑल्सो रिसीव मोर इन्फॉर्मेशन अबाउट हेलन केलर अँड हर टीचर Annie Sullivan. There is a lot of information on net. आता we are going to check your understanding. ट्रू ऑर फॉल्स हा प्रश्न तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला जातो. परंतु या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर लिहिताना बरेचसे विद्यार्थी काय करतात, नुसतं ट्रू फॉल्स असं लिहून ठेवतात. इफ यू डू सो क्रेडिट विल नॉट बी गिवन. या ठिकाणी अदर वर्ड मार्क्स विल नॉट बी गिवन. That's why you have to write the given sentences at first and then write whatever it may be, or whatever it may means, it may be true or false. Okay, आता I am going to read how to write. The most important day in Helen Keller's life was when her teacher came to her. जेव्हा तिच्या शिक्षिका तिच्या घरी आल्या तर तो दिवस तिच्यासाठी अतिशय महत्त्वाचा होता असं या ठिकाणी लेसनमध्ये दिलेले आहे. हे तुम्हाला वाचायचे आहे आणि काय करायचं आहे, आता हे वाक्य तुम्ही लिहायचं आहे आणि हे वाक्य लिहिल्यानंतर खाली म्हणायचं, समजा आता लिहिलं हे वाक्य ट्रू आहे, हे वाक्य कसं आहे, ट्रू आहे. नंतर बी, वेन यंग हेलन स्ट्रेच्ड आउट हर हँड हर मदर टूक इट हर. जेव्हा हेलन केलरने आपले हात असे पुढं केले त्यावेळेस तिच्या आईने तिला बहुपाशात उचलून घेतलं होतं का? नो, that sentence is false. Her teacher took her in her arms. तर त्या शिक्षिकेने ॲनी सॅल्विन took her in the arm of ॲनी सॅल्विन. तर ॲनी सॅल्विनने हेलन केलरला उचलून घेतलं होतं. आलं लक्षात? राहिलेली वाक्य वाचायची. यंग हेलन केलर लर्न टू स्पेल मेनी वर्ड्स विदाउट अंडरस्टँडिंग देम. फॉल्स आहे. हाऊ इट इज पॉसिबल फॉर एनीवन टू लर्न सम new thing, new words without understanding. It needs understanding to learn something, to learn a new word, to study new words. Then
वन डे यंग हेलन केलर अंडरस्टूड दॅट एव्हरीथिंग हॅज अ नेम. आणि एके दिवशी तिला जाणीव झाली की प्रत्येक गोष्टीला एक एव्हरीथिंग हॅज अ नाऊन, व्हॉट वी कॉल इन अदर वर्ड. प्रत्येक गोष्टीला एक नाम दिलेलं असतं, संज्ञा त्याला आपण विज्ञानामध्ये म्हणतो. नाम ओळखण्यासाठी, टू रेकग्नाइज द थिंग, टू रेकग्नाइज द पर्सन. वाय नेम इज गिवन? टू रेकग्नाइज द थिंग, टू रेकग्नाइज द पर्सन. Then young Helen Keller did not try to put the pieces of the doll together. मग आता यंग त्या तरुण हेलन केलरने ते विच वॉज ब्रोकन बाय हेलन केलरने जी बाहुली तोडली होती त्याचे तुकडे एकत्र जमवण्याचा प्रयत्न केला नाही का. शी ट्राईड टू डू सो बट इट वॉज नॉट पॉसिबल फॉर हर टू जॉईंट द पीसेस ऑफ द डॉल. यंग मग हे कसं येईल वाक्य? फॉल्स येईल, पण तुम्ही पाहायचं आहे. यंग हेलन केलर फेल्ड सॉरी दॅट शी हॅड ब्रोकन द डॉल. आता ते शोधून काढायचं आहे. प्रत्येक वाक्य मी सांगत नाही, तुम्ही शोधा. लिस्ट केअरफुली अँड क्लासिफाय द फॉलोइंग इन टू वन अँड मेनी. वन म्हणजे सिंग्युलर, मेनी म्हणजे प्ल्युरल. आता वन मेनी इज युज्ड, मेनी अँड मच. मेनी म्हणजे कित्येक, बहुतेक. मच म्हणजे कित्येक. पण ट्राय टू अंडरस्टँड बिटवीन टू वर्ड्स. मेनी इज युज्ड विथ काउंटेबल नाउन्स अँड मच इज युज्ड विथ अनकाउंटेबल नाउन. when we learn about these two words, then I will describe it. We will many means there are many student in the class. वर्गामध्ये अनेक विद्यार्थी आहे. We can count them in figure and that's why the figure is called a countable noun. For example, much is used with uncountable noun. आता uncountable म्हणून काय? For example, water, sugar. It means we cannot count them in figure, in certain figure. त्यांना आपण विशिष्ट संख्येमध्ये मोजू शकत नाही आणि म्हणून त्यांना देर इज मच वॉटर इन द वेल. विहिरीमध्ये भरपूर पाणी आहे. मास आपण मोजू का? एक पाणी आहे, दोन पाणी आहे. आपण मेजरमेंट ठरवू, 1 फूट, 2 फूट, 1000 लिटर, 2000 लिटर. बरोबर आहे. म्हणजे ज्यांचं मेजरमेंट करण्यासाठी परिमाण ठेवावं लागतं, परिमाण वापरावं लागतं, त्यांना अनकाउंटेबल नाऊन असं आपण म्हणतो. अँड सम इज युज्ड विथ बिफोर काउंटेबल अँड अनकाउंटेबल नाऊन. आय एम गोइंग टू गिव्ह यू द एक्झाम्पल. देअर आर मेनी फ्लावर्स इन द गार्डन. There are many flowers in the garden, full stop. Some of them are yellow. त्यातली काही फुलं कशी आहे? पिवळ्या रंगाची आहे. आता बघा, वन अँड ए. वन म्हणजे एक वचन, मेनी म्हणजे इथं आहे वन आणि इथं आहे मेनी. आता बघा, डे एक आहे, कॉन्ट्रास्ट अनेक वचन आहे म्हणून तो इथं लाईव्ज म्हणजे काय? व्हॉट इज आय मीन लाईव्ज? आय हॅव टोल्ड यू ट्वाईस ऑर थ्राईस बिफोर. बघा, लाईव्ज प्ल्युरल ऑफ लाईफ म्हणून या ठिकाणी लाईफ आलेला आहे, मंथ आलेला आहे. तुम्हाला 2 उदाहरणं 2 दिलेली आहे. बाकीचे सिंग्युलर आणि प्ल्युरलमध्ये ती लिहायची आहे. पुढचा भाग आहे दिस नॅरेटिव्ह इज रिटन इन द फर्स्ट पर्सन युजिंग. ही जी कथा आहे ती फर्स्ट पर्सनमध्ये लिहिलेली आहे. मीन्स दॅट स्टोरी इज written by herself, by oneself, by हेलन केलर. हेलन केलरने आपली स्वतःची परिस्थिती वर्णन केलेली आहे म्हणून आय. पण आपण आयच्या ठिकाणी काय वापरायचं आहे? मी म्हणजे कोण? ती म्हणजे कोण? ती हेलन केलर म्हणून सी. मग आईच्या ठिकाणी सी, मीच्या ठिकाणी हर. आईच्या ठिकाणी सी आणि मीच्या ठिकाणी हर. फॉर आय डिड नॉट, सी डिड नॉट. त्याच्यानंतर अँड गेव मी मीन्स हर. राहिलेला पुढचा भाग आपण पुढच्या लेक्चरला पाहू. ओके.